आणि ओमी केणी हे दोन्ही फलंदाज ॲज अ ओपनर. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरकडे बॉलला टॅप केलंय. सिंगल सिंगल नंतर डबल. बॉल धावतोय बॉलच्या मागे फिल्डर, परंतु बॉल चाललाय सीमा पार. पहिल्या बॉलवरती आलाय. थँक्यू. एकाच टीम मध्ये खेळणारे आज वेगळ्या टीम मध्ये आहेत. ओ भावेशने केलंय विकीवरती आक्रमण. स्टेजवर बसणाऱ्यांनी छत्र्या बंद करा. कॅमेऱ्याच्या अँगलला प्लीज आपण इंटरप्ट करू नका, विनंती आहे. नाहीतर उभे राहा बाहेर जाऊन. हां, थँक्यू. बॅटल. वन मोर. हवेत आहे बॉल. फिल्डर आहे का बॉल खाली? नाही. काय झालं हे पाहूया. परंतु एक रन तर पूर्ण झाली. खेळताना पाहतो मच्छिंद्र स्मृती दारावे टीम मध्ये दोघे एकत्र खेळतात, विकी भोईर आणि भावेश नाईक. परंतु आज व्यावसायिक गटातून जेव्हा वेगवेगळ्या संघातून संधी मिळते ना, तेव्हा मात्र खरं कळतं की किसमे कितना है दम. आज मात्र पहिल्या 2 बॉलवरती भावेश भारी पडलाय विकी भोईर या दारावा एक्सप्रेसवर मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यावरती आक्रमण ओमी केनीने चढवला एक टप्प्याच्या मदतीने. ओह, बॉल हवेमध्ये भरपूर उंच गेला. लांब किती जाईल हे पाहायचं आहे. फिल्डर बनले दर्शक. बॉल चाललाय अगदी आकाशाला. थँक्यू व्हेरी मच. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साइडला. लॉंग ऑफच्या वरून बॉल फ्लाय. बॉल चाललाय सीमा पार. हा आणखीन एक तडाखेबंद षटकार. आणखीन एक स्क्वेअर कटचा फटका देऊन जाईल 6 की 4. 4 नाही 6. सिंगला आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. स्वतःच्या गोलंदाजीचा आता मात्र अभ्यास करण्याची वेळ आली आहे. षटकार, चौकार, दुहेरी, षटकार, षटकार. आतापर्यंत या स्पर्धेची लौकिकता सांगतायत, परंतु फ्लॅट बॅटेड बॉल हवेमध्ये खेळला आणि बॉल सीमा पार तर गेलाय. आणि इथे षटकार आफ्टर ऑल कळवतायत अंपायर. आदित्य प्रिया लॉजिस्टिक. ओ मे फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. ओ क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. आणि निश्चितपणाने पाणी न्या मैदानात. पाणी न्या. पहा, बक्षीस वितरणाची चर्चा करतो. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी भारतीय प्रभारी सेवेचे अधिकारी, IAS अधिकारी, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी प्रचलित. यावेळेस कट केला बॉल. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय वेगाने सीमा रेषेच्या बाहेर. धावा ऑफिशियली खर्च केल्यात. दिनूसाठी हा बॉल आतमध्ये आला होता, परंतु ओ यावेळेस थ्रो झालाय आणि इथे मात्र चुकीचा थ्रो. त्यामुळे रन मिळणार. रन घेतली जाणार आहे. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळाली ओव्हर थ्रोच्या मदतीने. 22चा इशारा आलाय पंचांकडून. काय धडपडलाय अंगद पाटील. ज्यावेळेस मात्र बॉल पकडण्यासाठी जात होता त्यावेळेस पाय त्याचा स्लिप झाला पिचवर आणि त्यामुळेच तो जागीच पडला.
हिट करणारा बॉल. पायावरचा बॉल होता, आतमध्ये आला आणि आता इथे मात्र रनआउट व्हावं लागेल दिनूला आणि बाद झाल्या फलंदाज. दुसरा धक्का का नाही आहे. हे पहा आपण बॅटिंग स्टॅटिस्टिक पाहतोय. भावेश नाईकने गमावले पहिल्यांदा बॅटिंग करताना. बॉलिंग अनालिसिस विकी भोईरने एक षटक हाताळलं, 13 धावा. ठाकूर पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू शरापासून दूर होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत स्वतः विश्वजित ठाकूर येईल. सिंगल मिळते एका धावानं आपलं. यावेळेस ऑन दी अप खेळला थ्रू द कव्हर. चेंडू जाईल क्षेत्ररक्षक सुलतान खान चूक करत असताना चेंडू जातोय सीमा. अगो टप्प्याचा बॉल आणखीन एक चांगला फटका लगवला जातोय. ऑन दी अप फटका आणि इथे फलंदाज बाद होत असताना भावेश नाईक लाजबाब झेल पकडलाय. पहिला धक्का लागतोय संघाला. फलंदाज थॉमस डायस झेल पकडतोय तर 3000चा कॅश प्राइज गणेश मडवी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता थॉमस डायसने आणि अगदी सोपा झेल भावेश नाईकने आपल्या हातामध्ये पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय. थॉमस डायस बॅक टू द डगआउट. चला प्लीज प्लेयर लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाया घालू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. tenniscricket.in ची संपूर्ण टीम शकाल. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. अप्रतिम झेल पकडला जातोय जेडीच्या माध्यमातून. 8 धावा. काय गोलंदाजी सुरू आहे. सुलतान खान स्विंगचा सुलतान. ज्या सुलतान खानने अनेक स्पर्धेमध्ये अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी जात असताना खोलबट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता पण इथे लाईन मिस केली आहे. मिड विकेट रिजनला क्लिअर करणारा स्वप्नील साळवीच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग षटकार. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. अंपायरचा कॉल. तर बॅट इथे ब्रश झाली आहे प्रथमेश पवार आणि त्यामुळेच वाईटची दाद मागत असताना फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला प्रथमेश नानाच्या बॅट मधून येतोय षटकार. 1 हँडेड कॅच पकडली जाते. असाल तर तुम्हाला पारितोषिक नक्कीच मिळेल. आणि चला हा भाग्यशाली विजेता ठरलाय. 1000चा कॅश प्राइज. जर तुम्ही कुठली या स्पर्धेमध्ये खेळलात नसाल तरी ठराल. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल. कॅच घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅच झाली ड्रॉप पण एफर्ट्सचं कौतुक करावं लागेल होता गोलंदाजाने. फुलरलेनच्या चेंडूवर अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजन पर्यंत धावत हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता. स्किड झाला. कॅच ड्रॉप झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. टीमसाठी 13-13 टी शर्ट देण्यात येतील. त्याच दरम्यान अवे फ्रॉम द बॉडी प्रथमेश पवार नानाच्या बॅट मधून येतोय. थँक्यू व्हेरी मच. शरापासून दूर खेळलाय. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक लगवलाय. षटकार आलाय. षटका इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेलेत. चला ज्याने झेल पकडलाय त्या खेळाडूला देखील पारितोषिक दिलं जाईल. अगो टप्प्याचा बॉल हुक केलाय मिड विकेट रिजन मध्ये. सीमारेषे पलीकडे प्रथमेश नानाच्या बॅट मधून येतोय षटकार. प्रथमेश पवार ज्याच्या बॅट खोलबट टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमा. शेवटच्या बॉलवर मात्र चौकार जरूर मिळालाय आणि अशा तऱ्हेने फायनलचा सामना रंगत असते. प्रिया लॉजिस्टिक टीम बॅटिंग करत असताना 68 धावा उभारल्या.